भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान लोकार्पण सोहळा आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न झाला। बेडग येथील कित्येक वर्ष प्रलंबित असलेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान पूर्ण झाल्याने आज लोकार्पण सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न झाला आणि यावेळी श्वेतपद्मा कांबळे, अशोक बापू गायकवाड, राजेंद्र नागरगोजे, बापूसाहेब बुरसे, नाना वाघमारे, राजेंद्र खरा, सचिन कांबळे यांच्यासह बेडग गावातील समस्त आंबेडकरी समाज, आरपीआय पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शायरीमध्ये बेडग आंबेडकरी समाजाचे कौतुक केले। लॉंग मार्च काढून बेडगकरांनी केली कमाल म्हणून उभारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमान। संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या मागे आम्ही लागतो आणि आम्ही ज्याच्या मागे लागतो त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय सोडत नाही, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे। बेडकरांच्या भावना अत्यंत दूर होत्या आणि बाबासाहेबांच्या नावाची कमान झालीच पाहिजे आपला आग्रह होता। गावकऱ्यांनी सहकार्य केलं, आपण त्यांना सहकार्य केलं। सरपंचाचे गावकऱ्यांचे आभार मानतो की आपण हा निर्णय अत्यंत चांगला घेतला। शेवटी बाबासाहेबांच्या संविधानातला देश आपल्याला उभा करायचा। बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मांना न्याय देण्याची भूमिका त्या संविधानात मांडलेली आहे। हे संविधान फक्त दलितांसाठी नाही, हे संविधान या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी 140 करोड लोकांसाठी संविधान आहे आणि बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही। बदलायला कोणी गेला तर आम्ही त्याच्या मागे लागल्याशिवाय राहत नाही, आम्ही त्याच्या मागे लागलो की त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही। आम्ही विनाकारण कोणाच्या मागे लागत नाही। जर आमच्या मागे कुणी लागला तर आम्ही त्याला बोलत नाही, सगळ्या लोकांना माहिती आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी अनेक आमचे खिसन कांबळे हे या लॉंग मार्च मध्ये गेल्यानंतर ते त्यांचा मृत्यू झाला। आमच्यासाठी अत्यंत दुःखद आहे गोष्ट आहे की त्यांना मी आपण आदरांजली अर्पण करतो आणि या लढ्यामध्ये जे जे आमच्या भगिनींचा समेत आहे, मुला बाळांना घेऊन या पावसामध्ये त्या बेडगमधून निघाल्या, कशाची पर्वा न करता माझ्या बाबाचं नाव बेडगच्या कमानीला मिळालं पाहिजे यासाठी सगळ्या भगिनी निघाल्या, तरुण निघाले, आंबे निघाले आणि शेवटी आपल्याला आता आपण शांतपणे राहायचं आहे। कमान आता उभी राहिलेली आहे, पण आता आपल्या उद्योगांकडे ध्यान द्या। आपली शेतीवाडी असतील तर शेतीवाडी करा, आपल्या अडचणी असतील तरी अडचणी सोडवण्यासाठी आपण माझ्याकडे या। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बेडग।